मित्रांनो नमस्कार. शेती एक शेती या आपल्या हक्काच्या आणि विश्वासार्ह चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत असलेल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ, आजची अपडेट खूप महत्त्वाची. मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून ज्या पीक विमा कॅल्क्युलेशनची आपण चातकासारखी वाट पाहत होतो, अखेर ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. मात्र काही ठिकाणी आनंदाची बातमी आहे, तर काही ठिकाणी चिंतेचा विषय त्या ठिकाणी बनलेला आहे, चिंतेचं वातावरण आहे. नक्की काय परिस्थिती आहे आणि विशेषतः परभणी जिल्ह्यातील 14 महसूल मंडळांना मिळालेल्या 22 कोटी रुपयांचं पॅकेज, या पॅकेजचं नेमकं गणित काय, चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. काही महसूल मंडळांमध्ये सध्या पीक विमा कॅल्क्युलेशन 0 दाखवते. आपण जसं चेक करायला जातो तसं तसं आपल्यावरती रियालिटीचा बोजा त्या ठिकाणी येऊन पडतोय की कॅल्क्युलेशन 0 दाखवतंय. याचा सरळ अर्थ असा होतो की सध्या तरी त्या महसूल मंडळासाठी पीक विमा मंजूर झालेला नाहीये. विशेषतः सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांच्या बाबतीत ही परिस्थिती अनेक भागांमध्ये किंवा अनेक शेतकरी बांधवांच्या स्टेटसमध्ये दिसून येते. सोयाबीन आणि कापसाचा पीक विमा 0 दाखवल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं आणि गांभीर्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे खरंच शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण काळ म्हणायला हरकत नाही. पण मित्रांनो एक दिलासादायक बातमी परभणी जिल्ह्यातून समोर येते की तुरीच्या पिकासाठी पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले असून जिल्ह्यातील 3 तालुक्यांमधील 14 महसूल मंडळांना तब्बल जवळपास 22 कोटी 13 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पालम म्हणा, मानवत आणि पाथरी या 3 तालुक्यांचा समावेश या ठिकाणी होतो. कोणती मंडळे आहेत आणि त्यांना किती रक्कम मिळाली याचा तपशील आपण या ठिकाणी स्क्रीनवरती यादीत पाहू शकता किंवा आपण आता या ठिकाणी सांगतोय. सगळ्यात पहिले बनवस मंडळ 6 कोटी 57 लाख रुपये, पालम मंडळ 4 कोटी 52 लाख रुपये, पेठ शिवनी 3 कोटी 85 लाख, रावराजोर 3 कोटी 53 लाख, चाटोरी 2 कोटी 28 लाख अशा पद्धतीचे आहे. आता प्रश्न उरतो म्हणजे ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन अजूनही 0 आहे किंवा प्रलंबित आहे तिथली परिस्थिती नेमकी काय किंवा तिथला काय. मित्रांनो अनेक ठिकाणी पीक विमा कंपनीच्या निर्णयाविरुद्ध केंद्रस्तरीय, राज्यस्तरीय किंवा विभागीय तक्रारी निवारण समितीकडे अपील दाखल करण्यात आलेले आहेत. जोपर्यंत या अपिलांवरती निर्णय होत नाही तोपर्यंत त्या भागातील आकडेवारी म्हणजेच जो काही विमा आहे तर तो प्रलंबित राहणार आहे. त्यामुळे आता पुन्हा कॅल्क्युलेशन होते की रकमा शून्यच राहतात हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो तुमच्या पिकाचा आणि पॉलिसीचा स्टेटस काय आहे हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती पाहू शकता. PMFBYच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन तपासा. जर तुम्हाला ही प्रक्रिया माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती मी आता सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला वाटलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी देऊन टाकूया. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ चेक करू शकता. असंख्य अशी माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओज आपले त्या ठिकाणी. ही माहिती कशी वाटली, तुमच्या भागात पीक विमा आला की 0 दाखवतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही अचूक माहिती मिळेल आणि त्यांनाही दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे की आपला विमा नेमक्या कोणत्या स्टेजला आहे. अशाच शेतीविषयक आणि विश्वासार्ह माहितीसाठी, अपडेटसाठी शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.